आजचा दिवस खूपच धावपळीचा होता, पण शेवटी मम्मीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून दिवस सार्थकी लागला. दिवसाची सुरुवात तशी टेन्शननेच झाली होती. सकाळी सकाळी पप्पांना खूप वीकनेस आला होता, म्हणून यशनी त्यांना सलाईन लावलं. ते थोडे स्टेबल होईपर्यंत आम्ही थांबलो. नंतर आम्ही देवळबंद 2 मूवीसाठी घराच्या बाहेर निघालो. आधीच खूप लेट झाला होता, त्यामुळे आम्ही पळतच निघालो. थिएटरमध्ये गेल्यावर मी, मम्मी आणि नुर्वीसाठी एक सरप्राईज ठेवलं होतं. त्यांच्यासाठी रिक्लायनर सीट बुक केल्या होत्या. नुर्वीला हे समजताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण भाऊ, थिएटर मध्ये पॉपकॉर्न किती महाग असतात ना. 300 रुपयाचे फक्त पॉपकॉर्न, एवढी महागाई. पण असो, मूवी चालू झाला. आम्ही मूवी पाहण्यात दंग होऊन गेलो. देवळ 2 आता परीक्षा देवाची या सिनेमात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय खूप सुंदर मांडलाय आणि त्याच्यात सारिका देवरुखकर ज्या मॅडम आहेत आपल्या सांगलीच्या, त्या होत्या. त्यांना पाहून मला खरंच खूप आनंद झाला. प्रत्येकाने बघावा असा हा सिनेमा आहे. इंटरवल मध्ये पुन्हा आम्ही 100 रुपयाचा समोसा खाल्ला. खूप महाग होतं बाबा सगळं, पण तरीही चित्रपट एकदम मस्त होता बुवा. आणि इंटरवल मध्ये मी पाहिलं तर हे सगळे पोस्टर लागले होते, जे की अपकमिंग मूवी आहे. आणि मस्त मी सगळे पोस्टर बघितले आणि बघूयात म्हटलं आपल्याला आता पुन्हा नेक्स्ट टाइम कधी येतोय आपला हे बघायचा. पण असो, थिएटर मध्ये जरी खर्च जास्त झाला असला तरी मम्मीच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद आणि नुर्वीची ती एक्साइटमेंट लेवल माझ्यासाठी अनमोलच. शेवटी कुटुंब आनंदी तर आपण आनंदी, असा होता माझा आजचा दिवस. तुम्ही देवळ 2 बघितला का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच मिनी व्लॉग साठी मला फॉलो करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.